अगं दोंडा महिना संपत आला. सासूचा पत्या नाही, सासऱ्याचा पत्या नाही, काय जावायला काय हाय का नाही कापड आला आता. कशाला कापड आता केले ती पुण्या दिदीला. हा आता केले ती पुण्या मग दोंडा महिना असाच वाया घालवायचा. जाऊ द्या, मनानं केलं तर त्यात अर्थ असतो. मी म्हणायचं माझ्या नवऱ्याला करा, मग त्यांनी करायचं. मला बी आनंद नाही, तुम्हाला बी आनंद नाही. मागून नाही करत. हा, ती म्हणत नाही ती का रडून नाही तर लढून सहभागी मागायचं असतं. असं आहे काय? आईला तो हुशार आहे बरं का. रडून मागण्यात अर्थ नसतो. नाही नाही हुशार आहे बरं का. मनाने केलं ना त्यांनी, मग त्यात आनंद असतो. त्यांचं पण मन समाधानी असतं, आपलं पण मन समाधानी असतं. लय निवांत आहे आज तू. झालंय सगळं, भांडी तेवढी राहिली ती घासायची म्हणून खाली झाली. धपाटी खाऊन सुरू काय? मी काय खाल्लंय, धपाटन दूध काला कुसरून खाल्लंय. दुधातच धपाट काला कुसरून खाल्लं. दूध संपवणार तरी तशीच पिली. आणि आता सुरसुरी आली. झोप 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 झापलं दे नको, काहीतरी जाईल त्यात किडा बिडा. काय करायचं काय जायला अहो या दूध बाय खाल्लं का तसं मी दूध या 2-3 महिने दूध बायकोला खाल्लं नाही. बायकोला तर मला म्हणलं काहीतरी सांगतो खावा म्हणून. 6 महिने दूध खाल्लं नाही, आज दूध खाल्लंय म्हणते जांभळ्या यायला लागल्या. हा, दूध मला तुझा खावा. मोबाईल आता मी घेऊन जातो जाऊ दिगंचीला, जाऊ. ती येताना स्क्रीन बदलून आणतो. कवर पण मला आवत असलं ती खूप भारी भारी कवर नाही, जावलंय पैसा नाही कवरला, काय कवरला का झालं 100-150 तर येते. नाही 100 रुपये म्हणले. लय भारी दिसतंय ती कवर, अगं, सगळ्यांकडे अगं 100 राहतं, 100 रुपये नसलं तर इष्टीत तिला की मिळत नाही. ही मोबाईलची साईज दाखवा आणि त्याला बनव म्हणा, मी देते पुन्हा पैसे. नको नाही तुझ्याकडे तर कुठलं माझ्या पुस्तक घेणार आहेस तर. नाही येईल की मला कुठलं तरी. होय होय हिर हिर. रानात कोकाटे हाणावती हे हाणावती अवघड आहे. थोडं राहिली कडवा. काल बघा लेटर हातरून बिथरून आलोय सगळं लेटर काल हातरलंय बघा मित्रांनो. आता ह्यांना मग वैताग आला. निवांत बसू दे, काय करायचं. लॅटर हातरून पाणी चेक केलं. रात्रभर सोडले पाणी. निम्म भिजलो आम्ही ती लॅटर चेक करताना. भिजलं पुंगळ्या बंद पडल्या होत्या त्याच्यात. भिजलं बिन वाळलं बिन. मग काय तर लय कामी झालं. आता रात्रभर पाणी तिथं सोडून करून बघायला मी गेलं नाही किती भिजले आणि किती नाही. काय त्याला बघायचं, टिबकनं रानाच्या बाहेर तर गेलं नसेल. ती ती काय दंडाने जायचं लोकांच्या रानात. कडवळा चिंबूर खोलून कडवळाला लावा लागते पाणी. सुख देऊन चालत नाही उन्हाळा. मला तर ती कडवाळ पिवळं दिसते. पिवळं आहे त्याला एरिया कमी आहे जरा, मला जरा पिवळंच असणार. इथं कसं आहे गाळा जरा नाही शेणखत आहे. तिथं टाकला खाती कात मस्त मग 15.5-16 तिथं फुट्या फुटले त्या की अजून. हो बाई रानात फुट्या आहेत. रोटर टाकाय दिसतंय का इथं? नाही दिसत. फोट्या काय करायचं. ए, बाहेरच्या फुट्या दिसतेल्या म्हणलं दिसत नाही, चमकत आहे. फोट्या राखाय नाही त्या. नको ते. पाऊस पडला रात्री त्यापेक्षा पेरलेलं चांगलं येते ना. रात्री म्हणलं पाऊस पडल, लय काळा खांबारण्या आभाळ आलतं. झोप पण झाली नाही रात्री. अहो, बाहेर रात्री झोपलो झोप होतो. राहू द्या पेटू द्या, दिवस मावतानाच मांदळ आभाळ आलतं. असं दिसत नव्हतं इतकं काळं झाड आभाळ आणि आलतं. उकडत पण होतं की. म्हणलं वारं एखादं शांत पडलं झालतं. पाऊस, मी काय करणार आहे बरं का, पाऊस पडलं तर बाजरी करणार आहे, नाही तर सरळ आपली मका करणार आहे मसरासनी. कारण लोक पाऊस पडल्यावर मका करते ती. आणि तुम्ही पाऊस पडल्यावर बाजरी करता. हाय आपल्याला पाणी म्हणून करायला लागेल. पाऊस पडलं म्हणजे काय माहिती का, पाऊस पडलं म्हणजे मग पिकाला म्हणजे जनावर हिंडा होते बाहेर. हा आणि मग पाऊस नाही पडला मका केली तर मग आपल्या चित्रावाला घालायला घरी चित्राबाला होते. होते, मुरगास करायला होतोय, काय 4 पुतळे नाही औंदा जरी नाही बाजरी करणार तर आपल्याला काय मस्त आहे, सरत नाही. करायला मुलकाची बाजरी आहे. तरी आपण दिली ह्याला त्याला. मला मी औंदा म्हणली होती गहू करावा, पावसानं डोंबाळा केला, पाऊस पडत नाही. नाही पाऊस पडला तर करायचं. गव्हाचं एखादं तुकडं हिरीकडचं तुकडं करावं वाटते मला मोठं. पाऊस काय मसनी निघले त्या खुरपायचं तेवढा आटास आहे बाया बिया एक नाही 2 तुकडी करायचं, मला 1 तुकडं. कारण गहू लागतोय खायला घरचा. नाहीतर ही 1 तुकडं आणि खालचं 1 तुकडं करू. 2 तुकडे गहू करून टाकू. मग काय तर खायला गव्हाची 1 कणिकच भरून टाकू 10 पोती. 10 पोती जरी गहू झालं ना, आले झाले चिक्कार तरी हालरवाल्याला हे मसनीवाल्याला जातच की. हालरनं नाही करायचं तरी गहू केलं तसले मसनीनंच करायचं. ते निम्यातनं करतं ते. पैसे त्याला पैसा आहे तर मस्त बाळा, कशाला कुठल्याला बिना पैशाशिवाय आहे. या हालरला पण आपण कापायचं, त्याच्या पेट्या बांधायच्या, पुन्हा ती बी किती पण गहू घेता येते, पुन्हा ती पैसे बी घेत नाही मग असं असतं. या काय करायचं, पोरं बाहेर बसले ती खेळते ती, काय मसराकडं शेडमध्ये काय हिंडते ती, कोंबड्याच्या मागं काय पळते ती.
मी आपली हॉलमध्ये इथं जागा धरून आम्ही बसत असतो. गार वातावरण आहे तर दरवाजा इकडून आहे इकडून आहे. पाठीमाग पत्र उतरलं बरं झालं ना. हो या नाही हे तर बी गरम झालं असतं पण मग त्या दिवशी ती मुंबईत दादा आलं ती बाहेर झोपलं तिथं खालीच हातरू पण देणार परशी गार लागते म्हणायला लागलं. मी म्हणलं शेतीतलं हाय सा खाली झोपताय शेतीतलं काय तर भारी रानाकडे भारी वाटतंय गावाकडे म्हणते. नाही इथलं पाठीमागं पत्र असल्यामुळं आणि सूर्य अहो वाढदिवस आहे मामाचा तुमच्या आज. कोण म्हणलं भाऊजी म्हणत होतं 1 जानेवारीला वाढदिवस असतो चुलत्याचा आहे तुमच्या धाकट्या. आज लय जणांचा आहे माझ्या मावस भावाचा आहे काहींनी अंदाजे जन्मतारखा मांडल्या ते 1 जून. अगं पहिल्या पहिलं बाळ पहिल्या माणसांचं वाढ शाळेत भरायच्या टायमिंगला 1 जूनला पहिलं शाळेत भरायची. आणि तसं जन्मतारखा हा मग ती वाढदिवस करते ती का मग 1 जूनला आता. अगं पहिला आई वडील आडाने काका पण ती शाळा शिकले ती की कोण ते शिकून काका ते पुन्हा शिकली त्याला जन्मलेलं त्यांना काय माहित आहे. आता मी जन्मलो माझ्या आई बापान जन्म तरी सांगितलं तर मला माहिती आहे. आज तर बघा मी व्हॉट्सअप चेक केलं ती इंस्टाग्रामच्या टोऱ्या त्याचा हॅपी बर्थडे ना हॅपी बर्थडे. आज किती जण इतकी जण पहिली आई वडील काय करायची एखादं लेकरू जर जन्मलं तर तारीख ध्यानात ठेवत नव्हती. कुठल्या महिन्यात जन्मलंय पुणे होती अमुष्या होती असं ध्यानात ठेवायचं मग त्याच्या अंदाजीमधली तारीख लावायची लोक. असं पहिल्या माणसाचं काय करायची जन्मतारीख काय ती केक कापून बर्थडे करते की पण करणार की आता काय जन्मतारीख नसलेली लिंबोटी बापर जन्मतारीख आजकालच्या माणसाने जन्म तारीखच नाही तर वेळ किती वाजून किती मिनिटं किती सेकंद एवढं सकट माहित असतंय. अगं आता पुढचं लय ती तंत्रज्ञान निघालंय लय अवघड आहे. आजकाल तर ती आई बाहेर जन्माच्या आईच्या पोटात कवापासून दुखते तिचं तारीख पण नोंद करून ठेवते. बर्थडे नाही तर त्या बाळाचा महिन्याचा वाढदिवस करायला लागली त्याला. तुमची भाऊजाई नुसतं मुडकच नव्हती बघा दाखवा गेली काय गेली निघून गेली भाऊज होती तुमची. आज जरा कर म्हणायचो पण कर मला काय तुला काय मला उदासच वाटायला तुला कधी वाटत नाही. आयुष्यात सुखी राहायला असते माणसाने. बसन बसन गाणी बिणी सुचायला लागली ती नवऱ्याला माझ्या आहे का नाही. होय अय आहो काय आहो निवांत असते बघा टेन्शन बिन्शन काय घेत नाही. टेन्शन आयुष्यात घ्यायचं नाही. टेन्शन जरी असलं तरी घ्यायचं नाही दुसऱ्याच पण घ्यायचं नाही स्वतःच पण घ्यायचं नाही. असं आयुष्य जाणार एक दिवशी आपण कुणाला टेन्शन बी द्यायचं. आजी आली नाही आता ह्या 2 दिवसात खाली. आज येईल बघा काल लोक गेलाय म्हणले. त्या आजीचं इथं आंबा आहे त्यामुळं सारखी आली 2 आंबं घेऊन येणार 3 आंबं घेऊन येणार. घरात ते आंबं पडले ते खाऊ वाटणार तर पोरं खाते ती आंबं बरं का मला तर आंबं खाऊ वाटणार तर रात्री मला वाटतं मी लय दिवसात आंबं खाल्लं असं कोरडं. आमरस खायची प्यायची आमरस पण आंबं मी रात्री खाल्लं बघा 2. पण जेवण केलं तर मी 4 वाजता आणि भूक नाही म्हणून बसली आणि कोणाच्याला भूक लागल्यासारखं जरा जाणवलं 9 वाजता. मग आंबं होतं 2 आंबं खाल्लं छोटं छोटं आणि पोट भरलं म्हणलं लय दिवसात आंबं खाल्लं बाया म्हणलं असं. मी लग्न आधी लहानपण असतं तशी आंबं लय खायची. आता आणलं आंबं तर राहू दे लेकरं खातेली म्हणजे माणूस ठेवते का नाही. कोण असं करतं सांगा. आणि जी आई आहे ना त्या आईला लेकरांची वडले असते. घरात किती पण असू द्या भरपूर असतं लेकरं खाऊन आपण खाऊन उरण्याजोग असतं. पण बायकांचं कसं असतंय अरे आता खाऊन उद्या खातेली काय ठेवायचं तसंच असं असतंय. आणि खरंच मी लग्न झाल्यापासून पहिल्यांदा असं 2 आंबं 1 आंबा एखादी फोड चिरून खाल्ली असेल आपण 2 आंबं रात्री खाल्लं. ते माझं मलाच आश्चर्य वाटायला लागलं. म्हटलं